अरे पुढं पुढं पडन ना मी त्यांना पाडाय सोडून. गोड बोलून असंच मुंबईला नेलं तुम्ही मला. आता जाऊ मग जाऊन तिथं गेल्यावर बसले 17 मजल्यावर जाऊन. माघारी बी आहे ना लवकर. मुख्यमंत्री मला म्हणतात कोणामुळं तुला एकट्यालाच आहे ना सगळ्या दोन्हीला यायला लागले. असं करू नको येवल्यात. ऐकू आहे ना त्या टायमाला म्हणशील चिन्हच कळा ना असं नको म्हणू. या बारी ना गेलाच पाहिजे ते. हो त्याने लय त्रास दिलाय. आणि ते येवल्याचे लोक मला येऊन सांगत आहेत तुम्ही जरी निवडून द्या म्हणले तरी आम्ही त्याला पाडीत असतो. इतके ते बी येऊन करतात. जाऊ द्या मला वाटतं त्याला लय महत्त्व देऊ नये आपण. तसले मराठ्याच्या खिशात लय मोठे आहेत. याला लय किंमत दिली का ते जास्त येऊन करते. त्यामुळे त्याला किंमत देऊ नये आपण. आपला विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा आहे. आणि यांचं म्हणणं आहे ते मिळू द्यायचं नाही. मायबाप मराठ्यांनो कुणबी आणि मराठा एक आहे. लक्षात असू द्या. कोणाचा बाप जरी आडवा आला ना तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं. कोणी पण आडवं येऊ दे. प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्यात. याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात. पहिलं काम करायचंय नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी 29 तारखेला अंतरवाली लिहायचं. 29 तारखेला पाडायचे का उभा करायचे. तुम्हाला आता शेवटचं सांगतो. पुन्हा वळवळ नाही करायची. 29 तारखेला ही काय छगन भुजबळची सभा नाही कुणी बी मध्ये बोलायला. ती खिचडी येतेची. इथं खिचडी चालत नाही. इथं राईट कार्यक्रम लावणारे मराठी आहेत आम्ही. ए यार बसू द्या. आता काय नाही करीत तो. आता मा एका चाट्यात आलाय तो. याच्यानंतर नुसते वळवळ करून द्या. भुजबळ सहित त्याला उचलतो. सर का बाजूला तुम्ही. त्याची कायमची बडबड बंद झाली पाहिजे. कारण यांचं औषध माझ्याजवळच आहे. देवेंद्र फडणवीसला सुद्धा मीच औषध दिलंय. छगन भुजबळला दिलं पण कालपासून बोलायला लागलंय ते. त्याला वाटलं असं कवर मागं राहावा. येव पाडणार आहेत आपण आणि तेव्हा पाडणार आहेत. बोलून तर घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.